नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला एमआय पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी शहरातील नारेगाव भागात त्यांच्या फ्लॅटमध्ये आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला होता। यानंतर मतीन पटेल यांच्या घराबाबत महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम बाबत नोटीस बजावली। त्यानंतर आज सकाळी पहाटेच्या सुमारास मतीन पटेल यांचे घर व कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले। याबाबत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की न्यायालयाने 7 दिवसांचा अवधी दिल्यानंतर महानगरपालिकेने 24 तासाचीही प्रतीक्षा का केली नाही, न्यायालयीन प्रक्रियेचा आदर केला गेला नाही असा आरोप करीत त्यांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली। शहरात केवळ हे एकच घर अतिक्रमणात आहे का असा प्रश्न उपस्थित करीत शहरात सुमारे 40% अनधिकृत मालमत्ता आहे, त्यासंबंधीची कागदपत्रे आमच्याकडे आहेत। अतिक्रमणधारक नगरसेवकांची नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश स्वतः आयुक्तांनी दिलेले आहेत। अशा नगरसेवकांची घरे का पाडण्यात आली नाहीत असा प्रश्न देखील माध्यमांद्वारे इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे। मी मतीनच्या परिवाराला सलाम करतो की ज्यांनी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांना पोलिसांना जेव्हा फुलांचा वर्षाव करत होते तर खऱ्या अर्थाने ते फुलांचा वर्षाव त्यांच्यावर नहीं होता, नाइंसाफ़ी की अर्थी के ऊपर वो फूलों का अर्पण कर रहे थे। या देशामध्ये जे आज सुरू आहे, या राज्यामध्ये जे आज सुरू आहे त्याचा मी सुरुवातपासून निषेध करत आहे की एखादा माणसावर आरोप होतो आणि तुरंत काही राजनैतिक पक्ष त्याचा दोषी ठरवून टाकतात, काही संघटनांचे लोक त्यांना दोषी ठरवून देतात आणि दुर्दैवाने द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी जे आपला मीडिया आहे त्यांचाही रोल जे आहे ते निंदनीय आहे। कारण आमची अपेक्षा यांच्याकडून हे आहे की त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही हे जे कारवाई करत आहे, आज जे तुम्ही जे कारवाई केलेली आहे त्या या शहरामध्ये फक्त एकच घर आहे की जे इल्लीगल आहे किंवा अनऑथराइज्ड आहे। इल्लीगल असेल तर इल्लीगल आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, पण हे जे पिक अँड चूजची जे पॉलिसी सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे। आपल्या राजनैतिक रोट्या भाजण्यासाठी हे जे सगळं करण्यात आलेलं आहे। माझा थेट प्रश्न आदरणीय हायकोर्टला आहे की जेव्हा हे हिअरिंग सुरू होती काल, तर मतीनच्या वकिलांनी 15 दिवसाची मुदत मागितली जे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आहे। सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेला आहे की कोणत्याही घर पाडण्याच्या अगोदर 15 दिवसाची नोटीस द्या आणि त्यांच्याकडून खुलासा मागा आणि नंतर तुम्हाला जे कारवाई करायची आहे। महानगरपालिकाचे जे वकील होते, सरकारी वकील जे होते, त्यांना हे मान्य नाही होतं आणि मग त्यांनी ओपन कोर्टमध्ये सांगितलं की आम्ही 7 दिवसाची हे टाइम पिरियड देतो। आता 24 तासही नाही संपले त्याच्यासाठी का इतकी घाई होती की रात्री 4 वाजता पोलिसांना सिक्युरिटी फोर्सेसना पाचारण करण्यात आलं होतं। 5:30-6 वाजता अर्ली इन द मॉर्निंग हे सगळं सुरू हे घर पाडण्याची प्रक्रिया का नॅशनल सिक्युरिटी होती, का नॅशनल थ्रेट होता की नाही आपल्याला आजच्या आज 24 तासाच्या आत हे पाडायचं आहे। मग महानगरपालिकामध्ये काही नियम आहे का नाही आहे? जेव्हा मतीनच्या घरावर दुपारी 12 वाजता नोटीस लावण्यात आली की 24 तासाचा समय तुम्हाला देण्यात येत आहे, तुम्ही तुमचे पेपर सादर करा, तुम्ही तुमचा खुलासा द्या, मग काही तासानंतरही तुम्ही 24 तासही होऊ दिले नाही आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आम्ही स्वतः जाऊन मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतीनवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे। कोण सिद्ध करणार हे? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार। दुर्दैवाने हे तिघ मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो। म्हणून आम्ही त्यांच्या परिवाराला जेव्हा भेटलं तर आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगितलं की आपको घबराने की जरूरत नहीं है। मतीनने काही चूक केली असेल तर एका इंडिव्हिज्युअलनी केलेली आहे। त्या घरामध्ये राहणाऱ्या त्याचा वयोवृद्ध आई, त्याचा वयोवृद्ध पिता आजारी आहे, लहान मुलं
त्याची बायको, त्यांचा काय दोष आहे? आणि जेव्हा मी हे बोलतो तर मी एकटं असं बोलतो असं नाही आहे. हे माझ्या हातात जे आहे, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई 2024चं जजमेंट आहे. जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमध्ये जे कल्चर सुरू होता JCB लावून घडे पाडण्याचा, काही निर्णय येण्याच्या अगोदरच कुणाच्यावर आरोप झाला की JCB घेऊन जायचं आणि त्याचं घर पाडायचं. मग जस्टिस गवाईने आपल्या या जजमेंटमध्ये, हे जजमेंट आहे रिट पेटिशन क्रिमिनल नंबर 162 ऑफ 2022, रिट पेटिशन सिव्हिल नंबर 328 ऑफ 2022, त्याचं जजमेंट 2024ला RS गवई चीफ जस्टिस यांनी जेव्हा दिलं तर त्यांनी या जजमेंटची सुरुवात एका कविताच्या ओळीने केली. ते कविता प्रदीप ने लिहिलेली आहे. त्याच्या 4 ओळी मी आपल्याला, त्याच्या जजमेंटची सुरुवात त्यांनी असं केले होते. अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है कि एक घर का सपना कभी न छूटे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे 2 पॅराग्राफ लिहिलेले आहे ते या देशामध्ये राहणारे ते हायकोर्टाच्या जजेसलाही हे मान्य आहे का नाही आहे, लोअर कोर्टच्या जजेसलाही मान्य आहे का नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीसलाही मान्य आहे का नाही आहे. जेव्हा त्यांनी हे लिहिले, इट इज अ ड्रीम ऑफ एव्हरी पर्सन, एव्हरी फॅमिली टू हॅव अ शेल्टर अबव देअर हेड्स. अ हाऊस is an embodiment of the collective hopes of a family or individual's stability and security. An important question as to whether the executive should be permitted to take away the shelter of a family or families as a measure for infliction of penalty on a person who is accused in a crime. याचा अर्थ काय आहे की सुप्रीम कोर्टाने हे प्रश्न विचारलेला आहे की आपण प्रशासनाला, सरकारला हे अधिकार देऊ शकतं का की एका माणसावर फक्त आरोप झाले आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला किंवा फॅमिलीजला त्या घरातून आपण बाहेर काढून त्या घर पाडण्याची परवानगी देऊ शकतं का आपण? हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं तर हायकोर्टाला हे माहीत नाही आहे का की सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे आणि इतकं क्लिअर ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये. मग हे या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू. कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके. हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमच्या घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार, ते घर आम्ही बांधून देणार. आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राजपासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील. कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता. घर बांधण्याची ताकद, हिम्मत आमच्यामध्ये आहे. आणि ज्या माणसाचा तुम्ही घर पाडलेले आहे ते आत्तापर्यंत त्याला दोषी ठरवण्यात आलेला नाही आहे. दुर्दैवाने कोणी दोषी ठरवलेले आहे आपल्यालाही माहीत आहे आणि आपण सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. या देशामध्ये जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये आपलाही सहभाग इतकंच मोठा आहे. या देशातल्या मीडियाला जे आज त्यांना प्रश्न विचारत नाही आहे, का तुमची हिंमत झाली नाही आहे की म्युन्सिपल कमिशनरला प्रश्न विचारण्याची की हे माणसाचं घर तुम्ही काय एकटं आहे, एक घर आहे या शहरामध्ये? 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे. हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे. आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे. मार्चचा ऑर्डर आहे तुमचा, मग का करण्यात येत नाही याच्यावर कारवाई?
की फक्त तुमची सरकार आहे? मग या देशामध्ये या राज्यामध्ये 2 कायदे आहे की इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे